हॅलो, नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, रामकृष्ण सर्वांना. बघा सकाळ आज झालेली आहे पनवेलवरून. कसं वाटते वातावरण नक्की सांगा. हे बघा असं तर तुळस बघा आमची हे झाली, खराब झाली, कारण का पाणी नव्हतं ना तिला, त्याच्यामुळे. हे बघा आणि तुम्हाला दाखवते. हा, आपण हिला ओळखता का? बघा, आपण हिला ओळखता का नक्की सांगा. हे बघा अनामिका इकडे बघ. ए अनामिका, अनामिका मस्त खिचा झालेले काय विचारूच का अनामिकाची. आणि ना हे बघा इकडे असं मस्त जरा ऊन वगैरे पडलंय, जरा ऊन दिसतंय तरी आम्हाला. ऊन अजिबात दिसत नव्हतं माहिती आहे का. आणि सकाळची सगळी कामं अनामिकाचं साफ करणं बघा, अशी अनामिका करते. सर्व साफसफाई सर्व चालू आहे तिचं. सकाळी सगळी कामं चालू आहेत. जरा हे सगळं आज ना जरा आवरून घेते जरा व्यवस्थित सर्व सगळंच, कारण की ना काय करायलाच मिळालं नाही. आलो म्हणजे आम्ही जेव्हापासून आलोय ना तेव्हापासून सगळंच खवळ सगळं काढतोय, चालू आहे सर्व कामं वगैरे. तर आंघोळ वगैरे आताच केली आणि सकाळी जरा उन्हात वगैरे गेले होते फेरी मारायला. मस्त जरा कोवळं ऊन सकाळचं नाही का, त्या उन्हात गेले होते जरा टेरेसवर फेरी मारायला सकाळी 8-9 वाजता. चालेल, आता वाजले 10 घड्याळामध्ये. मी चहा वगैरे घेतला आत्ताच, जरा आवरलं आणि सगळी कामं जरा आवरते. आई पण आंघोळीला गेली आहे, ती पण तिचं आवरणं चालू आहे तिचं पण. आणि इकडे बघा आईने काय घातलं होतं माहिती आहे का, परवा आलो ना त्या दिवशी आम्ही हे घातलं होतं आईने भिजायला. हे बघा मोड आलेले हे इथे मसूर आहेत, अख्ख्या मसूर. हे बघा छानपैकी ह्याच्यात आमटी करणार आहे आई. हे बघा असं. आणि इकडे जरा आईने बनवलं आहे, हे बघा दाखवते. हा, खिमट बनवले माझ्यासाठी. हे बघा ह्याला बोलतात खिमट. आटवल व्हायचं अजून होतं ते. जरा गॅस कमी करते. हा, होऊ देत जरा. हे बघा आणि हे बघा दादा घेऊन आले आम्हाला फ्रूट वगैरे काल येताना रात्री. हे बघा बोर बघा, अनामिकासाठी बोर आणलंय. हे बघा दिसते तुम्हाला, ग्रीनवालं मोठं मोठं बोर आहे बघा. आम्ही लहान असताना अशी बोरं खूप खायचो, ही वाली. हे बघा केवढं मोठं बोर आहे. आताच्याच दिवसात येतात ना अशी वाली बोरं. आणि ह्याला काय खायचा मुहूर्तच मिळत नाही आता. काय ते मला असं वाटतं हेच झालं, काय म्हणतात ते, नरम झालं असणार ते. हे बघा बाहेर यो केला आई म्हणते बारीक कर केला. आणि इथे बघा मी आता ना खायला बसते. जरा आई म्हणते जरा खाऊन घे, सकाळ सकाळी गरम गरम. बघा वाफा पण येत आहेत अशा. जरा तांदूळ मोठे नाही आहेत ना किंचितसे. आणि जरा हे लोणचं घेतलं हे बघा मी. आणि ह्याला बोलतात पातळ भात, आटवला आहे खिमट. कोकणातल्या लोकांना माहिती आहे हे. एवढं भारी लागतं ना हे, काय विचारूच नका. याच्यासोबत मेथकूट पण खातात. मेथकूट असेल तरी पण मस्त लागतं, किंवा असं लोणचं पण घेऊन खाऊ शकता तुम्ही. कोणी तिखट पण घालून खातं याच्यामध्ये. ज्या लोकांनी तोंडाला चव नसतं, आजारी असतात ना, ते खातात असं. खूप छान लागतं माहिती आहे का. हे आहे आणि थंड असतं खूप पोटाला, आणि जरा भूक पण लागते आपल्याला चांगली. सकाळच्या वेळी खातात सकाळी कोकणात वगैरे बरेचसे लोक हे. तर मी पण जरा आता खाते. ती तिकडे बसली आहे तेव्हा दिसते तुम्हाला, ते बघा तिकडे बसली आहे विंडो तिथे. हे तिथेच बसते विंडोवर, तिला बाहेरचं सगळं बघायला मिळतं ना, म्हणून तिकडे बसली आहे ती. इकडे बघा मॅडमने काय करून ठेवलंय सगळं घाण. इकडे पण उडवून ठेवलंय भिंतीवर. हे बघा ते आता जरा साफ करते. हे बघा बिया वगैरे साफ केल्या अनामिकाच्या, एवढ्या मिळाल्यात बिया चांगल्या. हे सगळे साल आहेत. हे बघा अनामिका सगळं हे करून ठेवलंय ना, जरा सगळं साफ करते स्वच्छ असं. पिंजरा वगैरे जरा धुवून आणते अनामिकाचा पटकन छानपैकी. आणि आता जरा बघा लादी वगैरे पुसून घेते. हे बघा मस्तपैकी बाहेर बघा मस्त ऊन पडले असं मस्त छान. मस्त वारा पण सुटलाय. गॅलरी वगैरे काल जरा धुतली होती. इथे पाणी वगैरे टाकायला देत नाहीत ना जास्त. आधी वगैरे होतं द्यायचे, तर ते सगळेच पाणी वगैरे जास्त हे करतात ना, गॅलरीत ओततात, मग पाणी पण फुकट जातं असं पण होतं. ते जास्त खूप वेस्ट करतात, म्हणून मग हे बघा अनामिकाचं मस्त स्वच्छ वगैरे करून घेतले. पिंजरा वगैरे धुतला तिचा छानपैकी. खाली जरा हे पेपर घातले, कारण का मग ती घाण वगैरे काय झालं तर त्याच्यावरच पडेल ना, म्हणून छानपैकी पुसून घेतले जरा साबण वगैरे घालून मस्तपैकी. आणि मी जरा घेते आता लादी पुसून पटाक्कन.
नंतर मी दूध पिते ना दूध. अनामिका कसं खाते, अनामिकाला तिथे खायला बोर, अनामिकाचं खाणं चालू आहे, बोर खाते आवडीने. तिथे तेच ना, लादी वगैरे पुसली का बरं वाटतं ना, जरा स्वच्छ स्वच्छ लादी पुसल्याशिवाय बरं नाही वाटत. आणि मस्तपैकी इथे बघा बघा आई दिले मला दूध, हे बघा हळद घालून, तर मी जरा ते पिते जरा. हे बघा हळदीचं दूध, हे बघा गरम आहे. मी दिसते तुम्हाला अवतार झाला, अवतार अवतार झाला, अवतार काय विचार होता. गरम आहे, गरम आहे जरा. शोरू हे बघ मी काय पिते, बघ हे बघ हे बघ हे बघ ते का बोर खाते आवडीन करून काय ती बोलतेय माहितीये का, स्वतःच्या याच्यामध्ये बोलते काहीतरी ती. वा. आणि मंडळी इकडे बघा आता जेवायला वाढल्या आईने मला, हे बघा मस्तपैकी. तुम्ही म्हणाल बटाट्याचीच भाजी केली का आज, पण मीच सांगितलं आईला बटाट्याची कात्री करायला, हे बघा म्हणून आईने केली आहे ती. नाही तर आई बनवणार होती मेथीची भाजी, आणि ते थोडीशीच आमटी काढून घेतली आईने. हे बघा मस्त आमटी केलं, हे बघा कसली आमटी आहे ही आई, मसूरची ना. हे बघा मस्त अशी अख्ख्या मसूरची आमटी केलेली आहे छानपैकी. हे बघा वाव, मोड आलेल्या अख्ख्या मसूरची आमटी बनवली आहे. हे बघा मस्त. आता चला मी जेवून घेते छानपैकी. तिकडे मस्त असं ऊन पडलंय, आणि इकडे आमच्या मॅडम पण जेवत आहेत, ते बघा दिसतात तुम्हाला. खा पिलू खा. आणि आता लाईव्ह पण घेतली होती मी थोड्या वेळासाठी, मस्त वाटलं, खूप छान सर्वांशी बोलून. खूप दिवसानंतर लाईव्ह घेतली ना, खूप मस्त वाटतं माहिती आहे का. लाईव्हची पण सवय झाली आहे ना आपल्याला, त्याच्यामुळे जरा मग हे होतं, ते आठवण येत राहते लाईव्हची. तर या सर्वांनी मंडळी जेवायला. आणि इकडे बघा शैलेश आलाय, शैलेश बसला इकडे. ओ शैलेशचा दात कधी पडला दात बघा शैलेशचा कधी पडलाय. होय ना, शाळेत करायला गेलास आज, शाळेत करायला गेलास. म्हणून मी आज नाही केली शाळेत. अच्छा याची झाड हलते बरोबर गेला नाही शाळेमध्ये. हा बघा. आणि मम्मी कुठे गेली, आणि राधा कुठे आहे. राधा शाळेत गेली, मम्मी राधाला नाही केली, आणायला गेली. हा गावी गेला होता म्हणून असं काळा काळा झालाय बघा कसा. गावी गेलेलंस ना. गाव कुठे तुमचं. माळवाडी. माळवाडी, सातारा ना. सातारा गाव आहे यांचं, सातारा. मग साताऱ्यातच येते ना माळवाडी, आहे ना. मग साताऱ्यातच येते माळवाडी बघा. आणि शाळेचं नाव सांग तुझ्या. चल. सेंट अँथनीज इंटरनॅशनल स्कूल. कुठलं स्कूल. सेंट अँथनीज इंटरनॅशनल स्कूल, ज्युनियर कॉलेज वाकडी. ज्युनियर कॉलेजला जातो तो. बापरे, कितवीला आहेस. सेकंड स्टँडर्ड. सेकंड स्टँडर्ड. वा. टीचर कुठले आवडतात. रोशनी मॅडम. रोशनी मॅडम आवडतात. आणि सर. रोहित. रोहित सर. रोहित सर आवडतात त्याला. रोहित सर, रोहित मग आणि मी किती वर्षाला आले सांग. मी किती दिवसाला आले सांग इकडे पनवेलला. 1 महिना. 1 महिना 1 वर्ष. 1 वर्ष. हा मग. आणि राधाला पण घेऊन या नंतर. आता शाळेत गेला नाही म्हणून भेटला इकडे, आमच्याकडे आलाय. बाजूलाच राहतो, तो दिसत नाही. आणि एवढा हुशार आहे ना, काय विचारू नका. नाही खूप हुशार आहे ना. आणि शाळेत जायला रडणारा पहिला विद्यार्थी शैलेश आहे. शैलेश देडवाग रडतो हा शाळेत जाण्यासाठी. नाही काय, मला शाळेत जायचं आहे, मला शाळेत जायचं आहे म्हणून रडतो. विचारूच नका माहिती. गाडी झोपत नाही, लगेच उठणार सकाळी 6 वाजता वगैरे. किती वाजता शाळेत जातो सांग. 9 वाजता. 9 वाजता. 9 वाजता सकाळी जातो शाळेत. पण रडतो एवढा जायला काय विचारू नका. म्हणजे विचार करा, आम्ही शाळेत जायला बाकीचे विद्यार्थी आहे मग ते दकू म्हणून हा रडतो शाळेत जायला. याचा व्हिडिओ घेते जरा. आणि किती बस जातो ना, हा स्कूल बस घ्यायला येते ना. 8 वाजता येते ना. फ्रेंड्स वगैरे आहेत की नाही तुला. कोण आहेत नाव सांग मित्रांची. मयुरेश. हा. विराट. हा. सार्थक. बापरे, भरपूर फ्रेंड आहेत. हा सार्थक. अजून बस. आता पुढच्या व्हिडिओत सांग. आणि मैत्रिणीची नाव सांग. चल मैत्रीण सांग. स्वराली. वा. एकच मैत्रीण काय रे. अजून नाही मैत्रीण. शौर्या. कोण. श्रव्या. नाव पण येत नाहीत. डेंजर नावं ठेवलेत कठीण आहे ना. आणि एक मयंक. आणि मयंक कितवीला आहे. तुझ्याच बरोबर आहे. तिसरीत आहे. किती तिसरीत आहे. हो तिसरीत मयंक आहे बघा. किती बोलतोय बघा कसा. लाजतो तसा तो बोलायला, पण आता तर जरा बोलायला लागलाय. पण अभ्यासात हुशार आहे. तुला कोण बनायचंय मोठं झाल्यावर. इंजिनियर व्हायचं त्याला. कुठला इंजिनियर व्हायचं तुला. कुठला कुठला सीएनजी. भारत गॅसचा इंजिनियर व्हायचं तुला. भारत गॅस सीएनजीचा इंजिनियर व्हायचंय. ते काय असतं, त्याच्यात काय करणार तू. पेट्रोल पंप असतं ब्ल्यू कलरचं, तिथे पेट्रोल असते आणि एक बटन पण रिसायकल असते. दाबायचं मग पेट्रोल भेटतं. आधी बोलायचं डॉक्टर व्हायचंय म्हणून. आता काय बोलतोय बघा, वेगळंच बोलतोय. थांबत चेतनचा फोन आला 1 मिनिट. अरे देवा देवा हसाल.
तर मंडळी इकडे बघा आम्ही जरा वरती आलो टेरेसवर मस्तपैकी उन्हामध्ये आणि जरा केस वगैरे धुतले जरा सुकवायला आले टिकली पण पडली वाटतं इकडे राधा बसली आहे बघा आणि इकडे बसलाय शैलेश आणि आम्ही काय करतो बघा इकडे आलं बघा रस्त्याचं पॅकेट घेऊन आले ते बघा आणि मस्त पाणी आणलं एक ग्लास आता ह्याच्यामध्ये आम्ही ओतणार आहे आणि मस्तपैकी पिणार आहे हो की नाही होत राधा होत हो त्याच्यामध्ये होत बघा राधा होते बघा आता मस्तपैकी रसना लहान असताना कोण कोण असं करत होतं आणि पित होतं नक्की सांगा कमेंटमध्ये असं रसना कोण कोण बनवायचं होता हो हो उद्या पण बनवूया म्हणते हो की नाही राधा खूप हुशार आहे आमची शॉनी हो ना स्कूलमधून आली जाऊन ते आत्ताच आहे की नाही काय होतं पिल्लू त्याच्यात आतमध्ये काहीतरी होतं ना काय होतं नाही असं काहीतरी होतं वेगळं ना तर त्यातलं पण थोडंसं टाक याच्यामध्ये चव यायला पाहिजे ना टेस्ट होत ही सातारची येतात दोघं पण सातारा मारवाडी ना होतलं थांब आता थोडं थोडं प्या काय हात घालायचा हात तर घालू ना थांब हे काय आहे असंच असतं ना ते थांबा मी आता होते याच्या तोंडामध्ये एक सरळ दोघांच्या पण काय नंतर मी पण एक गोड पिते आहे की नाही थांबा हा एकच आणजा तू नको जाऊ तू ये शैलेश तू ये हा मग तू ये हात नको लाव तिकडे हे बघा कसरुंडे कुठे समजत नाही दिसतात तुम्हाला ह्या वर्षी चालेत इकडे भिंतीला बघा कसरुंडे चिकटलेत आणि आम्ही मस्तपैकी आता जरा पिणार आहे रसना वा आणि बाहेर ऊन पडलंय मस्तपैकी तिकडे बघा कडक ऊन पडलंय ना म्हणून असं आलोय आम्ही जरा उन्हामध्ये बघा अवतार बघा माझा अवतार ठेव चप्पल राहते चप्पल मस्त आहे किती चप्पल आहेत तुझ्याकडे का खूप आहेत ना चप्पलांची जोड खूप चप्पलांची जोड आहे तुझ्याकडे छोटे छोटे काल काय आणलं डीमार्ट मधून खरं सांग काय आणलं सांग तरी ड्रॉइंग ना संध्याकाळी करूया ड्रॉइंग खूप छान छान बुक घेऊन आले ड्रॉइंग करण्यासाठी दोन ड्रॉइंग करूया मस्तपैकी दादूवाला भांडं घेऊन बघा हां ओतूया ह्याच्यामध्ये आपण म्हणजे कसं जरा प्यायला होईल ना होते थांबा ह्याच्यामध्ये थांबी होते अजून एकदा होते त्याच्यामध्ये पूर्ण बस बाबू नको बस तेवढं बस झालं थांब हे काय थांब जरा मिक्स होऊ देत ना चमचा आणला आता इकडे बघा हाय टिकली लाव माझ्या कपाळाला बघा राधा टिकली लावते माझ्या कपाळाला लाव केस कुवायला आले जरा मंडळीवरती वा व्हेरी गुड एवढ्या वरती लावता लावली ना लागली चला पिऊया आता नाहीतर पडते हां आधी राधा तुम्ही दोघं याच्यातून प्याल हां म्हणजे उष्ट व्हायला लागेल ना तुम्हाला म्हणून हां पी बघूया हां मी एक बघते थांबा घोट पिऊ कसं लागतंय हां मस्त लागतंय प्या छान लागतंय त्यातलं पण प्या थोडंसं चला आता आम्ही मस्तपैकी रस्ता या झाडावर खूप पोपट बसलेले आहेत हे बघा दिसतात तुम्हाला 1 2 इथे दिसतात का समोर बघा ते बघा तिथे भरपूर बसलेत 1 2 जवळजवळ 7 8 पोपट आहेत माहितीये का वाव ओरडा ते बघा वाव किती बघा ते फांदीवर बघा हे बघा हे सगळे पोपटच बसले हे बघा दिसतात हे बघा हा तो बघा तो 1 2 3 4 5 6 7 8 आहेत बापरे कुठून आले ते आज फर्स्ट टाइम बघते मी यांना वाव मस्त आहेत ना पाले वाव गेले खूप लांब गेले उडाले कावळा आला ना आले परत आले वाव खूप आहेत त्याचं पूर्ण असं हेच आहे सो ब्युटिफुल मस्तच वा घेऊन आली काय आणलंय तू मटकी शेव आणि चपाती वाव खा बस इथे दगडावर बस इथे खा बघा इथे पोपट होते मस्त माहितीये का तिथे बसून खा तिथे दाखवते इथे दिसलं बाबू जा तिथे जेव जा बस पाठवून बस चांगलं आहे ते आता ती स्वच्छ करून गेली आहे ती सकाळी ना धुवून गेली आज बस जेव्हा तिथे बसा ती सांडेल पकड सरळ ताट बसा लवकर हॅलो मंडळी गुड इव्हनिंग सर्वांना संध्याकाळ झालेली आहे छानपैकी बघा मस्त अंधार पडलाय तिकडे आई करते बघा देवाचं लावलंय तिने ऐकते काहीतरी आणि हिला जर आत्ताच आतमध्ये ठेवलं हे बघा ही जरा करते मस्ती हे बघा पण तिला ठेवलं आतमध्ये पिंजऱ्यामध्ये हे बघा असं ठेवलंय तिला इकडे खूप मस्ती करत होती म्हणते बघा काठी पण ठेवली आहे तिला खूप मस्ती करत होती विचारूच नका काय हे बघा असं आहे बाहेर या साईडला
2 मुलं येतात ना, ती त्यांचा हा रूम आहे, हे घर आहे त्यांचं. आणि ह्या कामाला गेल्यात. इकडे पण एक रूम आहे बघा, हे बघा या साईडला असं. आणि हा आपला असं आहे. तर चला म्हणते आता जस्ट जरा चहा वगैरे घेऊन झाली, सर्व आवरलं. आणि मग आता जरा थोडा वेळ जरा आता लाईव्ह वगैरे घेणार आहे. थोडा वेळ दुपारी पण घेतली होती, पण नंतर म्हटलं होतं घेते म्हणून. तर त्यानंतर मी जरा नाही बघा आवरलं, केस वगैरे धुतले वगैरे ना, जरा टेरेसवर गेलो. खूप लेट झालं मग खाली यायला, असं झालं. त्याच्यामुळे मग राहिलं सर्व लाईव्ह वगैरे घेणं. तर मग आता जरा लाईव्ह घेते. असं अंधार पडले, अंधार 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 पडले, अंधार अंधार आहे बघा. हे कपडे वगैरे असे वाळत घातलेत. छान जागा इकडे बघा, मोकळी कपडे वगैरे घालायला आहे बघा. गॅलरीमध्ये खूप मोठी गॅलरी आहे बघा अशी. इकडे पण एक गॅलरी आहे अशा प्रकारे. आता दिसत नाही इकडे, जरा हे आहे ना. आणि हे बघा इकडे पण गॅलरी आहे त्या बाजूला. ते उद्या वगैरे दाखवेन मी तुम्हाला कधीतरी याच्यामध्ये. प्रकाश शिवा आणि मुलं इकडे खेळत आहेत बॅडमिंटन, सर्व खेळणं चालू आहे सर्वांचं. हे बघा अशा प्रकारे. इकडे गणपती बाप्पा पण बसतात, ते वळले विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पनवेल. इकडून येण्याची एंट्री आहे ह्या बाजूला. इकडे बघा मी काय घेतलंय खाण्यासाठी. जरा एक ॲपल आणि एक बोर जरा कट करते. आणि अनामिका तिला ओरडते, असं हे करते, चुक 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 करते. घ्यायला सांगते मला माहिती, ये बोलते मला घेण्यासाठी, लवकर घे मला, अनामिका सांगते. आणि आई तिकडे जरा तिला घालते. ते बघा दिसते तुम्हाला तिकडे किचनमध्ये, ते बघा आई. या सर्वांनी खायला सफरचंद आणि बोर खाऊन बघते जरा कसं लागतंय ते. बरं लागते बोर, म्हणजे आंबट वगैरे नाही, चांगलं आहे. आई तुला पण घे. आणि आईने बघा इकडे मस्तपैकी आहे ना, हे बघा भाजी फोडणीला घातली आहे छान अशी. हे बघा फरसबी बटाटा नाही, आई बटाटा घातलीस ना फरसबीमध्ये. हा हे बघा फरसबीमध्ये बटाटा घातलाय. आणि आता ठेवते राईस. आईला पण दिले थोडंसं खायला, ते बघा आई पण खाते. आईला म्हटलं खा जरा तू पण. कामं काही संपत नाहीत. आणि ही आहे आमटी आहे बघा. राईस बनवायचा आहे. आणि सकाळी आता चपात्या वगैरे करणार आहे. आता नाही, आम्ही आता भात आमटी आणि भाजीच खायची, हो की नाही. आणि कशी ओरडते बघा बाहेर येण्यासाठी. नुसतं बाहेर यायचं आहे मॅडमला, नुसतं बाहेर यायचं आहे म्हणून ओरडणं चालू आहे तिचं. हे बघा मंडळी, हा बघा एक गेम आहे, माझ्या बहिणीने दिला होता. हे आता 2 नाही आहेत का आमच्या बाजूला राहतात, त्यांना दिला. हे बघा ह्याच्यामध्ये आई म्हणते खूप गेम आहेत, 14-15 काहीतरी गेम आहेत म्हणते, 14 का किती. पण ते बघून बघून म्हणते बनवायचं आहे. बघूया आपण ह्याच्यामध्ये काय आहे ते नक्की, ते कसे गेम आहेत बघूया. हा असं खेळायचं वाटते सर्व. वाव बघा किती भारी आहेत. आणि ही बसलेली ती मांडीवर माझ्या. हे सापशिडी आहे, ते वाचून वाचून करायचं आहे सर्व. मस्त आहेत ना. वा हे पण मस्त आहे. स्टार्ट वा छान आहे पण. फॉर्म्युला असं खेळायचं आहे सगळे बघ. मस्त आहे ना. हे बघा, हे बघा किती गेम आहेत. मस्त मस्त भारीच आहे का. विनाने काय दिलंय मस्त ना. हे बघा आल्या मॅडम, सातारेवाल्या मॅडम आल्या. घेऊन आली ती मला भाकरी घेऊन आली आहे. बिझनेस आल्या, बडबडे आल्या, कामावर जाऊन आल्या, दमले आहेत बघा. आले पाटील आले. काय वा पैसे पैसे पैशाचा गेम. वा काय ती भारी गेम दिली आहे ना. हे बघा हो वा. मला वाटतं ह्यांना काही कळलं नाही, ह्यांनी बघितले पण नाही वाटतं अजून. हे पैसे बघा. हे बघा वा मस्त गेम, खूप भारीच आहे. कोणाला माहिती असेल गेम बद्दल तर मला सांगा. मी तर पहिल्यांदाच बघते. मी तर पहिल्यांदाच बघते हा गेम. हो हे बघा गोट्या. वा हो गोट्या पण त्याच्यामध्ये बघा. आणि हे बघा खूप रिअली खूप मस्त आहे गेम. हा काय तो सोमट्या आहेत. हो सोमट्या पडल्या पडल्या. खूप मस्त गेम आहे ना. सो ब्युटिफुल. जरा बघूया या गेम मधलं आपल्याला काही कळतंय का. त्या छोट्या आहेत मला वाटतं. हा गेम यांना काही समजणार आहे, डोक्याच्या वरून गेला वाटतं. कार्ड्स खूप मस्त आहे ना गेम. मस्त मस्त नाईस. सो ब्युटिफुल. खूप छान आहे सर्व. नक्की सांगा कोणाला या गेम बद्दल काही माहिती असेल तर. मी तर पहिल्यांदाच बघते बाबा हा वाला गेम. हे बघा हालू नकोस. पुढे पुढे जा, सावकाश सावकाश.
शैलेश जेवलास तू? केक खाऊन आलास? गेला होतास केक खायला? स्ट्रॉबेरी फ्लेवर खाल्ला? काय सांगतोस? हा शैली दिसत नाहीये. यो अनामी इकडे बसली खात्यावर. तर चला मंडळी, आता आम्ही जेवलो वगैरे जस्ट. राधाने बघा दादाच्या पायावर वगैरे पाय वगैरे दिला होता, चेपून दिलं थोडं दादाला. बघा बाहेर खूप थंडी पडली आहे म्हणून मी जरा बांधलाय कानाला वगैरे स्कार्फ. आणि राधा आणि मी दोघं जण चाललो आहे टेरेसवरती फेऱ्या मारण्यासाठी. म्हटलं चला जरा शतपावली करून येऊया 15-20 मिनटं छानपैकी. तर गेलो होतो बघा, अंधार आहे. टेरेसवरची लाईट ना लागत नाही, बंद झाली काय माहीत नाही, काय काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे वाटतं, ती वायर निघाली आहे. तर अशा प्रकारे मस्त थंड वातावरणात जरा फेऱ्या मारतो आहोत. आजचा दिवस कुठे गेला कळच नाही. सर्व कामं पण आणि नंतर बाकीचं पण सर्व होतं. त्यानंतर ही मुलं पण, यांच्यामध्ये वेळ कधी गेला समजला नाही. आजचा पूर्ण दिवस खूप छान होतं वातावरण ना, त्याच्यामुळे खूप बरं पण वाटलं. आणि माझे पनवेलचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. कोणाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी.